बातमी आहे पुण्यात. आणखीन एक बातमी पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या महिलेवर उपचारासाठी दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं 10 लाखांची मागणी केली होती. 3 लाख भरण्याची तयारी असतानाही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आलं नाही आणि दुसऱ्या रुग्णालयात भरती करताना त्यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तनिषा यांचा मृत्यू झाला. दरम्यान रुग्णालयाने हे आरोप फेटाळले तर राज्य महिला आयोगानंही या घटनेची दखल घेत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आणि कारवाईचे आदेश दिलेत. या प्रकरणी आमदार अमित गोरखेंनी पुणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसंच संबंधित डॉक्टरांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पुणे पोलीस रुग्णालयात चौकशी करतात. मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली. त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं. पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ॲडमिशन करायचं नाही. आम्ही 2-3 वेळा ॲडमिशन डिपार्टमेंटला गेलो. ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम. ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पीए असू दे, काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाही आहे. आम्हाला सुश्रुत घ्यायचा सरांनी सांगितलेलं आहे, पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं नाही. मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीमध्ये पाठवणार आहे. आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे. यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. उपचारासाठी दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला 10 लाखाची मागणी केली होती असाही आरोप नातेवाईकांनी केला. जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाला. 2.5 लाख भरायला तयार असतानाही हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतलं नाही आणि दुसऱ्या रुग्णालयात भरती करताना त्रास झाला आणि महिलेचा मृत्यू झाला. तनिषा यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. दरम्यान मीनाक्षी गोसावी या तिथल्या डॉक्टर आधी 5 लाख रुपये भरा तेव्हा उपचार होतील असं म्हणाला, तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी 10 लाख रुपये भरा असं सांगितल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली. त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं. पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत. त्यामुळे हॉस्पिटलच्या मुजोरपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आपण बघतो. आधी रुग्णालयाने 10 लाख रुपयांची मागणी केली. 10 लाख रुपये भरा तेव्हाच उपचार केले जातील असं सांगण्यात आलं. डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी हे 10 लाख रुपये मागितले होते असा आरोप देखील या सगळ्याच्यात केला जातोय. त्यांच्याकडे साधारण 2.5 लाख रुपये या दाम्पत्याकडे कुटुंबाकडे भरण्याकरता होते. ते भरण्यास देखील तयार होते. बाकीचे पैसे त्यांनी दिले असते. उपचार त्या ठिकाणी महत्त्वाचे होते. मुळात त्या महिलेला त्रास होत होता, पहिले उपचार होणं आवश्यक होतं, पण या सगळ्याच्यात देखील आधी पैसे भरा अशी मागणी करण्यात येत होती आणि अव्वाच्या सव्वा ही रक्कम होती. म्हणजे अचानक एवढे 10 लाख रुपये या कुटुंबाने कुठून आणले असते हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आणि अखेर दुसऱ्या रुग्णालयामध्ये उपचाराकरता महिलेला हणवण्यात आला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचा आपण बघतोय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे तनिषा यांना आपला जीव गमवावा लागला. सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढा उन्मत्तपणा जो आहे तो येणं अशक्य आहे असा आरोप जो आहे तो सुषमा अंधारे यांनी केला.
तनिषा भिसे या तरुणीला आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला। विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही। इतका उद्दामपणा, इतकं निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दीनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिवाखात उभं आहे। रुग्णालयाला मिळणारी जागा, मिळणारे प्रिव्हिलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको, परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही। ते 10 लाखाची अरेंजमेंट करा, त्यांना सांगितलं तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही प्रोसिजर तरी स्टार्ट करा। तर त्यांनी ते प्रोसिजर स्टार्ट न करता त्यांनी आधी बिलिंग काउंटरला फोन केला। ते बिलिंग काउंटरला आमचे 1-2 जण तिथे उभे होते। मी तिथं थोड्या वेळात पोहोचलो, बोल माझ्याकडे 2-2.5-3 लाख रुपये होते ते मी घेऊन पोहोचलो तिथे। तर त्या आमच्या समोर मॅडमना फोन आला की जोपर्यंत 10 लाख रुपये तुम्ही भरून घेत नाही तोपर्यंत आपण ॲडमिशन तुम्ही फॉर्म पण भरून घेऊ नका। तर तिथे आम्ही बसलो असताना त्यांनी काही ट्रीटमेंट केली नाही। आम्हाला जवळजवळ त्यांनी ससूनचा पर्याय दाखवलं की तुमची जर आता नसेल आहे तर तुम्ही तिकडं जाऊन त्यांना आम्ही तिथं नेलं होतं। वेळेवर त्यांनी उपचार केला असता तर नक्कीच आमचा पेशंट आता चांगला घरात असता आणि आज ही वेळ आली नसते आमच्यावरती। आली आहे पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय। ही महिला भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत। मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे। आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील नामांकित रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय। नातेवाईकांनी असा आरोप केलेला आहे। उपचाराकरता दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं रुग्णाला 10 लाखाची मागणी केली होती असाही आरोप नातेवाईकांनी केलाय। जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाला। 2.5 लाख भरायला तयार असतानाही हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतलं नाही आणि दुसऱ्या रुग्णालयात भरती करताना त्रास झाला आणि महिलेचा मृत्यू झाला। तनिषा यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक होते। मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर
गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी